TV9 मराठीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी सध्या TV9 मराठीच्या कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत। आठवलेजी, आपलं खूप खूप स्वागत। अवघे 2-3 प्रश्न मी आपल्याला विचारतोय। पहिला मुद्दा असा की विधानसभा निवडणूक तोंडावर आहे आणि अशा वेळी महायुतीमध्ये तीनही पक्षांच्या जागा वाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे। मात्र यामध्ये रिपाईच्या वाट्याला काय, म्हणजे मित्रपक्ष म्हणून आपल्या वाट्याला किती जागा येऊ शकतील? रिपाईच्या संबंधामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही काही भरमसाठ जागा मागणार नाही आहोत, पण आमचं म्हणणं एवढंच आहे की 10-12 जागा अल्पयाला मिळाव्यात। ही 3 पक्ष मोठे पक्ष आहेत, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, ते 3 पक्ष आहेत, ते मोठे आहेत। त्यांनी त्यांचा वाटा घ्यावा, पण एक छोटा वाटा जो आहे तो आरपीआयला देणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आरपीआयकडे मतदारांची संख्या मोठी आहे, बॅलन्सिंग पॉवर असणारी अशा पद्धतीची माझी पार्टी आहे। त्यामुळे आरपीआयचा विचार करावा आणि आम्हाला 10-12 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे। आणखी एक दुसरा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण, सध्या शिंदेंच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होणार हे तर फडणवीसांनी जाहीरच केलेलं आहे। मात्र मुख्यमंत्री कोण यावरून देखील स्पर्धा लागली आहे। प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता आमचाच नेता मुख्यमंत्री असं म्हणतोय। मला असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत आणि देवेंद्रजींनी अनाऊन्स केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका होणार आहे। आता जोपर्यंत रिझल्ट येत नाही आहे तोपर्यंत पुढे कोण असेल हे आता सांगणं योग्य नाही आहे, पण आत्ताची जी नेतृत्व, आता जी निवडणूक आहे ती एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढणं अत्यंत आवश्यक आहे। एकनाथ शिंदे यांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे, त्याने आपली इमेज अत्यंत चांगली बदलवलेली आहे आणि त्याला देवेंद्रजीची मोठी साथ आहे, दादांची साथ मिळालेली आहे। त्यामुळं निवडणुकीनंतरचा मुख्यमंत्री कोण असेल ते आम्ही ठरवू, परंतु आता त्याची चर्चा करू। आपण आपल्यामध्ये वाद निर्माण करणं योग्य नाही आहे आणि आपल्या सगळ्या मतदारांना आपल्या बाजूला आणायचं आहे। लोकसभेमध्ये आलेले जे थोडं अपयश आहे ते आम्हाला बुजवून टाकायचं आहे आणि यावेळेला आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाणार आहे। यावेळेला संविधानाचा मुद्दा चालणार नाही, आरक्षण रद्द होणार हे ते बोलत होते, म्हणजे आम्ही ते करू असं ते बोलत होते, पण आता तेच बोलू लागलेले आहेत की आरक्षण रद्द केलं पाहिजे। तर आता ते आमच्याकडे अशा पद्धतीचा मसाला आहे, त्यामुळं यावेळेला क्लिअर आम्हाला मेजॉरिटी मिळेल, आम्ही सत्तेत येऊ असा आम्हाला विश्वास आहे। पण त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला थोडा सत्तेचा वाटा मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि तो मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। नक्कीच आठवलेजी, तुम्ही आलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।